नारायण राणे हे पुन्हा शिवसेनेमध्ये येणार होते। भाजपमध्ये जाण्या अगोदर नारायण राणे शिवसेनेमध्ये येण्यासाठी इच्छुक होते, मात्र उद्धव ठाकरेंनी ही संधी गमावल्याचा दावा भरत गोगावले यांनी केलाय। फक्त नारायण राणेच नव्हे तर छगन भुजबळ सुद्धा शिवसेनेमध्ये पुन्हा येण्यासाठी तयार होते, मात्र हे सर्व रश्मी ठाकरे यांच्यामुळे रखडल्याचा मोठा आरोप भरत गोगावले यांनी केलाय। दोन 2014 नंतर भुजबळ राणेंची शिवसेनेत घरवापसीची तयारी। रश्मी ठाकरेंमुळे घरवापसी टळल्याचा गोगावलेंचा आरोप। राणे भुजबळांच्या घरवापसीवर गोगावलेंचा खळबळजनक दावा। नारायण राणे आणि छगन भुजबळ हे दोन्ही नेते मूळचे शिवसैनिक। शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्या घरवापसीबाबत प्रयत्न झाल्याचा खळबळजनक दावा मंत्री भरत गोगावलेंनी केला। टू द पॉइंट या मुलाखतीत भरत गोगावलेंनी नारायण राणेंनी 2014च्या आसपास शिवसेनेत परत येण्यासाठी चर्चा केल्याचा दावा केला। एका बड्या मध्यस्थामार्फत नारायण राणेंना आणि छगन भुजबळांना शिवसेनेत परत आणण्याचे प्रयत्न झाल्याचा दावा भरत गोगावलेंनी छाती ठोकपणे केला। रश्मी ठाकरेंमुळे या दोघांचा प्रवेश टळल्याचं भरत गोगावलेंनी सांगितलंय। तुम्ही दोघांसोबत काम केलंय, तुम्ही राज ठाकरेंसोबतही काम केलं, तुम्ही उद्धव ठाकरेंसोबतही काम केलंय। दोघांचं एकंदरीत राजकारण बघता ते एकत्र येतील असं तुमचं रीडिंग काय? आत्ताच्या स्थितीमध्ये तरी आम्हाला तसं वाटत नाही। का बरं वाटत नाही तुम्हाला? कारण ज्या वेळेला संधी होती त्यावेळेला ती उद्धव साहेबांनी गमावली। बरं, अनेक संध्या गमावल्या उद्धव साहेबांनी, कारण त्यावेळेला नारायण राणे पण आमच्याजवळ येत होते, भुजबळ साहेब पण येत होते। राज ठाकरे तर स्वतः ज्या वेळेला आजारी झाले तेव्हा स्वतः गाडी चालवत त्यानं लिलावतीला नेलं, लिलावतीवरनं परत तिथं आणून सोडलं। म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पण ते ऐकले नाहीत। कोणाचं नाही ऐकलं ते मगाशी सांगितलं ते समजून जायचं तुम्ही। रश्मी ठाकरे तुम्ही आता कसं नाव घ्यायला, तुम्ही कशाला? म्हणजे सांगतोय तुम्हाला। अच्छा, म्हणजे एक मिनिट परत तुम्ही की म्हणजे राज ठाकरे परत येत होते त्याच्यात परत रश्मी ठाकरेंनी खोडता घातला? 100% त्याचं कारण आहे ना, तुम्हाला सांगतो आम्ही। कारण त्यावेळेला जर ते एकत्र दोन्ही भाव झाले असते, नारायण राणे अजून आमच्याजवळ आले असते, नंतर भुजबळ साहेब पण याच्या तयारीत होते, ह्या सगळ्या गोष्टीच्या जर घडामोडी पाहिल्या आपण तर आज शिवसेना कुठल्या कुठे असते। म्हणजे तुम्ही दुसरी एक महत्त्वाची गोष्ट बोलतात, नारायण राणे परत येणार होते शिवसेनेत? 100%। कधी येणार होते? मागच्या वेळेला, म्हणजे ज्या वेळेला हे आमच्या घडामोडी होण्याच्या त्याच्या बरेच अगोदर, म्हणजे भाजपमध्ये जाण्याच्या अगोदर। अच्छा, हो, त्यांचा स्वाभिमानी काहीतरी सगळे राणे परत आले होते, ही तुमची म्हणजे माहिती आहे की नाही? माहिती आहे, आमची चर्चा चालू होती आणि आम्ही पण सांगत होतो की नारायण राणे साहेबांना घ्या, की जेणेकरून तुम्ही म्हटलं होतं। हां, कारण कोकणातली ताकद होती ना, नारायण राणे साहेबांची एक ताकद होती, वेगळं वलय होतं, एक मराठी माणूस म्हणून, डॅशिंग माणूस म्हणून एक त्यांच्याकडे वेगळ्या प्रकारे पाहिलं जात होतं आणि ते त्यावेळेला आले असते तर आज शिवसेनेचं वेगळं वैभव असतं। भरत गोगावलेंचा दावा छगन भुजबळांनी फेटाळून लावला। शिवसेना सोडल्यानंतर पुन्हा परत जाण्याचा प्रश्नच नव्हता। बाळासाहेबांच्या नंतर शिवसेनेत जाण्याबाबत कधी विचारही आला नसल्याचं भुजबळांनी सांगितलं। एवढंच नव्हे तर नारायण राणेंच्या घरवापसीबाबत गोगावलेंनी केलेला दावा त्यांनी फेटाळून लावलाय। नारायण राणे देखील जाण्यात इच्छुक होते असं? अजिबात नाही, काही इच्छुक वगैरे। हां, बाळासाहेब होते तोपर्यंत कदाचित कोण काय प्रयत्न करत असतील काय गोष्ट, पण त्याच्यानंतर मी तर निघाल्यानंतर जे काय रणकंदन झालं तुम्हाला कल्पना आहे। मी तर रेव्हेन्यू मिनिस्टर झालो होतो, त्याच्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी जे महाराष्ट्रामध्ये माझ्या विरुद्ध निदर्शनं झाली तो भाग वेगळा। काय बाळासाहेबांचं आमचं सुद्धा काय याच्या एकमेकाच्या विरुद्ध जे आहेत टीका टिप्पण्या झाल्या आणि त्याच्यानंतर मग सगळं ते मिटलं सुद्धा। आम्ही एकत्रित बसतो, बाळासाहेबांनी बोलवलं वगैरे, जेवण खाणं झालं, सगळं मिटलं। परंतु आम्ही आमचं काम करत होतो आणि बाळासाहेबांना शिवसेना त्यांचं काम करत होतं। आमच्यामध्ये जे आहे नंतर एकमेकाबद्दल प्रेम नक्कीच पाहिल्यासारखं होतं, परंतु तिकडे जाण्याचा वगैरे काही मुद्दा नव्हता। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मात्र भरत गोगावलेंचे हे सगळे दावे फेटाळून लावले। नारायण राणेंनी ठाकरे कुटुंबावर टोकाची टीका केली, त्यामुळे त्यांच्या घरवापसीची चर्चा बिनबुडाची असल्याचं मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय की 2014ला ज्यावेळेला म्हणजे राणे भाजपात गेले त्यावेळेला भाजपात जाण्याऐवजी पुन्हा शिवसेनेत स्वगृही परत येण्यासाठी चर्चा बैठका सुरू होत्या, परंतु नक्की कुठं घोडा अडलं हे कळालं नाही असं ते म्हणत. नाही कळालं तेच बरं आहे।
अशा घोड्यांना नाही कळलेलंच बरं आहे. नाही, परंतु कोणी चर्चा कोण करत होतं? नाही, मुळामध्ये बघा, इतक्या हाय लेवलची त्यावेळेला मी काय प्रवक्ती किंवा हे नव्हती. आणि नारायण राणे साहेबांनी जे काय गोंधळ घातला होता आणि जो काय शाब्दिक प्रयोग सगळे केले होते ते अतिशय लांछनास होते, खूप मनाला लावणारे होते. त्यावेळची परिस्थिती तशी असू शकते. नारायण राणे आता भाजपात स्थिरस्थावर झाले. छगन भुजबळ सुद्धा राष्ट्रवादीच्या मुख्य प्रवाहात आले. दोन्ही नेत्यांनी या चर्चांना इन्कार केला. गोगावरे मात्र आपल्या दाव्यावर अजूनही ठाम आहेत. गोगावरेंचा दावा मान्य केल्यास 2014च्या आसपास राणे भुजबळांच्या रूपानं ठाकरेंच्या शिवसेनेनं मोठी राजकीय संधी गमावली का, असा प्रश्न आता निर्माण झालाय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.